हॅलो गाईज, वेलकम टू माय अनादर व्लॉग. तर आज मी पुण्यावरून सातारला गेलेले आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी. आणि जर तुम्हाला गावाकडच्या गोष्टी पाहायच्या असतील तर व्हिडिओ नक्की पहा. हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग अगेन. आणि मी आणि माझी प्रिय बहीण आम्ही देवदर्शनाचा दौरा करून आलेलो आहोत आमच्या गावाला. गावाचं नाव आहे नागठाणे. विजिट करा, बघण्यासारखं तर काहीच नाही आहे, पण तुम्ही खूप काही आहे विजिट करण्यासाठी. हे म्हशी आहेत, त्याच्यानंतर कोंबड्या आहेत, ज्या प्रत्येक गावामध्ये बघायला भेटतात. शेत दाखव सगळ्यांना. हां, शेतं दाखवू आपण. मी तर नुसतेच व्लॉग बनवते आणि टाकत तर काहीच नाही. भाई किती वेळ लागतो एडिटिंग करायला. खूप लागतो खूप. ह्या आमच्या नातेवाईक आहेत, ह्यांना भेटा. गोंडस आहेत ह्या. कोण आहेत? ते यूट्यूबचा व्लॉग बनवते, नक्की येईल. तुम्हाला लिंक पाठवेल. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. दोघींचा पण. दोघींचा पण, हिचा पण माझा पण. अख्ख्या साळुंख्यांच्या ग्रुपवर टाकून देते. येऊ का? चला. तर असंच आम्ही आता पुढं चाललेलो आहोत आणि रस्त्यात आम्हाला दिसत नाहीये. मी ठरवलंय, मी देवाला गेलेले आणि मी देवाला काय सांगितलं माहिती का दीदी? ह्या वर्षी एकही शिवी देणार नाही मी. आणि मला माझे मित्र दिसले. असं त्या चप्पल घालताना देवाची तिथेच तुझं संकल्प. ऐक ना, नाही मी तोपर्यंत नव्हती दिली. पण मी जेव्हा घरी आले, मित्रांना भेटले, माझा पहिला शब्द निघाला. मी म्हटलं देवा, उद्यापासून नाही देणार. त्याच्या रात्री पण अजून एक दिली मी. सो नाव आय डिसाइडेड की मी देईल, पण खूप कमी प्रमाणात देईल. कारण प्रेमानंद स्वामींनी सांगितलंय मैत्रीमध्ये खूप प्युरिटी असली पाहिजे. शब्दांचं चयन हे प्युरिटीचं प्रतीक आहे का? हा, नाही चयन शब्दांचं खूप सुंदर पाहिजे. सो मी चयन सो मी माझ्या अख्ख्या ग्रुपमध्ये पाठवले सगळ्यांना की तुम्ही शिव्या देऊ नका. आणि त्यांनी मला टॅग केलंय. प्रेमानंदांना भेटलीस का? तिकडे गेलेलीस? नाही, ते लय आजारी पडलेत बिचारे. मग ते सकाळी चालत त्यात फोन आलाय. तर आपण असंच इथंच थांबूयात, थोड्या वेळात भेटू. आमची प्रिय मातोश्री आम्हाला कॉल करते. नमस्कार. तर हे आहेत आमचे आबा. तुमचं नाव सांगा. चला. माणिक परशुराम साळुंखे. हे आहेत माझे काका. आणि माझी आंटी जराशी व्यस्त आहे. कामं तर ती आयुष्यात तिनं कधी केलेली नाही आहेत, पण आज ती करते, बरोबर का नाही? तर आज खूप पाहुणे आलेत आमच्याकडे. आमच्या प्रिय आदरणीय आजोबांचं आज होतं वर्षश्राद्ध. मग वर्षश्राद्धासाठी खूप पाहुणे आलेत आणि त्यांची कामं आज कोण करते? आंटी करते आमची, म्हणजे आबांची बायको. तुमच्या बायकोविषयी काही चांगले 4 शब्द सांगू इच्छिता? काय बरीच आहे आपली. आता जरा 2-3 महिने झाला झोपूनच होती. म्हणजे जशी ती कामं करायला लागली हो, तशी ती पडली. हो. मग तिथून पुढं कामं काय प्रकार बंद झाला. म्हणजे बसणे, खिडची बसणे, आंघोळ खुर्ची करणे, लोटणं काढायची, आपण जागेवर जेवण करणे. बरोबर. मुलगा बनवणार जेवण, ब्रदर बनवणार. बरोबर. मग हे सगळं आपण, आंटी खूप आमची चांगली आहे म्हणून आम्ही सगळं करतोय तिच्यासाठी, बरोबर का नाही? बरोबर आहे. आणि थोड्याच दिवसात आता 15 आमच्या बंधुराजांचं लग्न होणार आहे, बरोबर का नाही? बरोबर. सगळ्यांनी नक्की यायचंय. तुम्ही बी यायचं. मी पण येणार. मग काय, कोल्हावरी आहे मी. मग काय आबा, मग तुम्हाला कसं वाटतंय मला भेटून आज? एकदम बरं वाटलं. गेलंच की. आमचे आजोबांना जेवढं चांगलं वाटलं नसतं मला बघून, तेवढं आमच्या काकांना चांगलं वाटतंय. कामं करते का तर पाहुणे आलेत म्हणून, हो का नाही? दिसते की काय, अशी झूम केली डोळ्यांपासून सगळं दिसतंय. आमची आंटी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच. मग करणार की. शाळेतल्या पोरांना दाखव. ही आहे आमची वहिनी, ही आमच्या मोठ्या वहिनी साहेब. ही माझी काकी, जिला काय घेणं देणं नाही दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय. ए मम्मी इकडे बघ. मम्मा
ही सतत जेवतच असते, खातच असते. इकडं जेवतात असे सगळे गावातले लोक. इकडं हा इकडं कसं आहे, हे जरा पाहुणे आहे तिकडचे आणि आपले जवळचे तिकडचे सगळे बसलेले. हे सगळे असे एकच साथ पंक्तीमध्ये जेवतात. सगळे अशा ओल्ड एज पाहुणे आहेत आमचे सगळे. आता हे सगळे जेवण झालं की आपापल्या घरी जाणार. आमच्या आजोबांसाठी आलेलं आता. आय शो यू आजोबा टू वेट. आमचे आदरणीय आजोबा आहेत आणि हे आमचे सगळे पाहुणे. हे आमच्या आजीकडचे पाहुणे आहेत. हाय करा हाय. तुम्ही मधलेलेच शांत दिसते. ह्या 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 क्रीम कलरची साडी नाही, तुम्ही कुठे घातली ही? काय आकाशी कलरची. ह्या लय शांत आहेत, तुम्ही लय जॉली आहे जॉली. ह्या पण ह्या आज असं स्मित हास्य आहे ह्यांच्या गालावरती. तर आजोबा बघताय, जर तुम्ही बघत असाल तर खूपच पाहुणे आलेत तुमच्यासाठी. बाय. तर आता मी इंट्रोड्यूस करणार आहे माझ्या आत्याच्या मुलगीला. जेन्युअनली ती खूप चांगली आहे बिचारी, कधी कधीच मनाने. तर ती येईलच थोड्या वेळात, सो तब तक थोडा रेस्ट कर लेते. रेस्ट. कोणाला भूक लागली माझ्या आत्याची मुलगी, अजून नाहीच लागले आम्हाला. जी मी स्कूलमध्ये असताना दप्तर नाल्यात फेकून द्यायचे. सो आता आम्ही चाललोय शेतामध्ये. ह्या पोरगीला जायचं होतं शेतामध्ये आणि आता मी थोडीशी गावठी भाषा सोडते कारण मला थोडंसं अनइझी फील व्हायला लागलंय. तर मी आणि माझी प्रिय सखी चाललोय. प्रिय मैत्रीण प्रिय बहीण, पण ती दुसऱ्यांनाच टाकते. आय एम सो ग्लॅड दॅट आय हॅव सिस्टर्स. तर आम्ही आत्ता चाललोय ह्याला शेतात. लय भारी शेत आहे पण आपलं. वेट आय शो यू गाईज. आणि हे पाठीमागं जे दिसतंय ना, हे 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 माझं घरी. पत्ता बित्ता विचारून येऊ नका, इथं मी राहत नाही. कधीतरीच असतं इथं, पण आमचं फार्म हाऊस आहे गाईज. अँड आय शो यू. ॲक्च्युली लॉकडाऊन आणि कोविडचा पिरियड होता तेव्हा मी CAचं प्रिपरेशन करत होते आणि त्या प्रेपमध्ये माझा घरी अभ्यास होत नव्हता, नाही माझा पुण्यात अभ्यास व्हायचा, कुठंच होत नव्हता. तर मग मी काय करायचं, घरातून यायचे आणि इथे जे दिसतंय ना हे वालं स्पेस, ह्या स्पेसला मी फोटो पण अटॅच करेल नंतर. इथं मी अभ्यासाला बसायचे आणि अभ्यास व्हायचा थोडाफार, पण मोस्टली मी फोनच यूज करायचे माझा. कारण माझी बहीण पण यायची डिस्टर्ब करायला अधून मधून. काय तेव्हा चालू होतं ग, तुला काहीतरी निबंध काहीतरी लिहून हा निबंध. बसलेलो. हा ती लिहून देत होती मला तेव्हा. चिकन पण बनवलेलं एकदा इथं. चिकनचं तेवढं आठवत नाही कारण मी व्हेजिटेरियन आहे ना गाईज. ओ बापरे, कधीपासून खोटं बोलतोय. कधीतरी होते मी व्हेजिटेरियन, 1-2 आठवडे. तर खूप सुंदर आहे शेत आणि ह्याच्यामध्ये आहे ना हे लाल माटाची भाजी लावली आहे. आणि इकडे दुसरे कलाकार आपलं शस्त्र काढून करत आहेत रेकॉर्डिंग. आणि हे पण चोरीला जाणार आहे कंटेंट, दुसरं कोणीतरी. तर कॉपीराईट येईल मग. तर हे शेत आहे बरं का. आणि ह्याच्यामध्ये हे आहे ना, हे कांद्याची पात लावली आहे आणि हे काय म्हणतो आपण लाल माठ लावला आहे. आणि तिकडे जर समोर बघितलं ना तर आय गेस तिथं मका लावली आहे, मका. आणि ते काय समोर. आणि हे नारळाचं झाड आहे. पांढरा आलं त्याला वर. नाही ऊस येतो. अगं त्याला मका आहे का, मका तिथे. हे ऊस आहे, ऊसाला तसं येतं. हे मग काय इकडचं. तर आपण जाऊन बघू कुठली मका आहे. पालक आहे. हा पालक आहे. किती सुंदर दिसतोय ना. घ्यायचं का?
घे की आपलंच आहे. नाही आपलं तिकडे आहे, आपलं तिकडे आहे, आपलं तिकडे आहे. दिस इज नॉट अ फार्म. दीदी तू काय पाहिजे होतीस माहिती का आयुष्यात? चोरिओग्राफर. कोरिओ नाही, चोरिओ. तुझं सगळं चोरीला जाते. सॉरी गाईज, हे बॅक स्टोरी तुम्हाला माहित नाही पण हां. आणि हे आहे ना, हे आहे वांग्याचं झाड आहे हे. आणि हा जो दिसतोय ना, हा मुळा आहे. मुळा ह्याच्या खाली व्हाईट कलरचं कॅरेट काय म्हणते, मुळ्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? रॅडिश ना, काय म्हणतात? काय झालं आपल्या इंग्लिशला? मला माहिती. मुळा म्हण मग मुळाच बाद झालं नाही येत इंग्लिश तिथं. वांग पण आहे बघ इकडं. ब्रिंजल तेवढं माहिती आहे. ह्याचं काय नाव? हे भेंडी बघ इकडं. कुठे? हा भेंडी आली पण आहे त्याला. भेंडी. फुल आलंय. ही भेंडी आहे. आली. भेंडी आहे. हा ही भेंडी आहे. भेंडी, अरे भेंडी आली. अरे भेंडी. भेंडी आली तिकडे. हा. काय माहित आहे मला. मग कशी कशाला वरडलीस मग? आमच्या मामी बघा कुठं कुठे म्हणलं काय घेऊन नाही जाणार आहे ना, तर पालक मागतायत. आणतो दिसला पालक, डोंट वरी. काय कसं ठेवायचं? हातातून घेऊन जायचं. कुठे पालक? आणि ही आहे ना बरं का, ही मका आहे. तर मला लोक म्हणत होते की मी खोटं बोलतायत काय, पण आय नो गाईज, मका इज नाही, काय म्हणत होती? मका नाही, ही शहाळू आहे, शहाळू समथिंग. ज्वारी. शहाळू ना. शहाळ म्हणजे हे असतं. तेच ते गाईज. यार इकडं हे बघ मोर किती लागले आंब्यांना. चल बघूयात. हे शहाळू सॉरी ज्वारी आहे. ज्वारीचं कणीस. आणि इकडे बघा आंबाला आलाय मोहर. ज्याच्या घरी नाही आंबा. पुढं काय होतं का दीदी? येस. आणि ते असं झाकून ठेवलं ना, तर तुम्हाला प्रश्न पडेल की नक्की हे आहे काय. तर हे मलाच माहित नाही काय आहे, पण मला असं वाटतं की ते वांग आहे, वांग्याचं झाड ते. आणि त्याला आहे ना त्यांनी व्हाईट कलरच्या शीटनी कव्हर केलंय. मल्चिंग पेपर म्हणतात. हा हे बघा इंजिनियर आले. मल्चिंग पेपर म्हणतात खरंच. म्हणजे हा आम्हाला काही एवढं माहित नाही शेतातलं, पण मल्चिंग ना आपण बघू त्याचं पेपर. तर ते प्रोटेक्ट करतं हीट आणि समथिंग. एवढं का ग वांग्याचं झाड? आणि हे आहे ना माझं शेत आहे, हे वालं त्याच्या तिकडचे पण 2-3 शेत आहेत. पण स्टील आय एम पुअर गाईज, डोंट वरी. शेत असून काही चालत नाही. आणि हे आहे माझं सुंदरसं शेत. माझ्या काकीने पण तसलंच काहीतरी लावलेलं दिसतंय, पण किती हिरवंगार आहे ना ग दीदी. भाई काय व्ह्यू आहे. वो हे आहे ना लिंबाचं झाड आहे. ह्याला ऑलमोस्ट चावलं काहीतरी. ह्याला ऑलमोस्ट 12 महिने हे येतं, लिंबू लेमन्स येतात. आणि काय ना आय शो यू, मी जेव्हा लहान होते ना, ते घर आहे ना तिथलं घर, त्या घरावाल्यांचं हे झाड आहे बरं का. म्हणजे ह्याच्या फांद्या आहेत ना, ह्या ब्रँचेस ह्या येतात इकडं सगळ्या. तर मग मी इकडच्या ब्रँचेसचे सगळे लेमन्स तोडून घ्यायचे. आता ते मला काय म्हणायचं की तू का आमचे लेमन चोरतेस नाही का. मी म्हणायचे आमच्या शेतात भाई तुमचं येतं तर ऑब्व्हियसली मी चोरणार आहे. तर तेव्हापासूनच माझं ब्रेन डेव्हलपमेंट स्टार्ट झालं. आणि पण जेव्हापासून मी इथे यायची बंद झाले ना, ओसड पडलं झाड. मिस करतायत मला लेमन्स. हे काय, त्यामुळे ते यायचे पण बंद झालेत. हे बघितलं का आत्ता एक पडलं खाली. कुठे आठवण आली ते गेलंय. तर असं एक झाड आहे बरं का. आणि आय शो यू अनदर थिंग. ते जे मोठं झाड दिसतं ना समोरचं, वेर ते आंब्याचं झाड. ते मी लहानपणी लावलेलं माझ्या आजोबांसोबत. ते वालं झाड ते अजून माझ्या मेमरीमध्ये आहे. आणि त्याच्या पुढं थोडं गेलं ना, तर तिथं एक तिथं त्याच्या पुढं गेलं ना की तिथं एक चिकूचं झाड आहे. ते मी माझ्या वडिलांनी लावलेलं जेव्हा मी जन्मले तेव्हा. सो मी जन्मले तर ऑब्व्हियसली खूप मोठा डे असणार आहे, म्हणून त्याला पण फळं सतत येतात आजी उजवळ काही. आणि हे आमच्या पडोसींचं शेत आहे. पडोसी म्हणजे तू उगाच पुण्याला शिकायला गेली, मिक्स झालंय सगळं तुझं. ते मी आता युपीला गेले. एक मिनिट, तुम्हाला मी भाजी दाखवते लाल माठाची. आणि आमचे पडोसी चांगले आहेत बरं का, पण कधी तरी आमचं त्यांच्यासोबत
असं होतं बट राईट नाव एव्हरीथिंग इज ओके. ब्रो ओय ही आहे, घेतलंय थांब. तर ही आहे आमच्या पडोसीवाल्यांची गायच आहे. गाईज दिस पण ती खूप छोटी होते जेव्हा मी आलेले ना लॉकडाऊन मध्ये, ती एवढीशीच होते. आणि ही बहुतेक ही तिची बहीण तर नाही, कारण वेगवेगळे कास्ट मधले दिसतात. ए सगळ्या गाईच आहेत. तिथं आतमध्ये पण आहेत. वेटायला शो इकडे. हा हा ए यार ही बघ कशी करतीये. ये ना, नको ये ना. अरे गो देअर. तर आहे ना इथं पण खूप साऱ्या आईज आहेत. गाईज खूप साऱ्या, इथं पण खूप साऱ्या गायी आहेत. ॲज यू कॅन सी. शाहरुख खान साठी पोचू का? कसे जलदान. जी काकी आलेली आहे तिला वाटतं की मी काहीतरी धुडगुंच घालेल शेतात, तर ती लक्ष ठेवायला आली. मम्मी विदाऊट परमिशन काय हाताला लावतीस ग माझ्या शेतातल्या वस्तूंना? हा शेत कुणाचं आहे सांग? मग कसं शेत माझं आहे, पण लग्न झाल्यावर हिच्याच पोरांचं नाव करणार आहे. मम्मी घाबरू नकोस, तुझ्याच पोरांचं नाव करणार आहे लग्न झाल्यावर. का ग? अरे चाललंय बर का आता सध्या तरी. मम्मी बहुतेक आहे ना पालक काढतीये. आणि आमची ही इंजिनियर मॅडम सुद्धा. ज्याच्यात मग माझ्या शेतातली भाजी उपटून तुला कसं वाटलं? छान. मग काय बनवणार आहे ह्याचं? पालक भजी पालकची भजी काय बोललो. माझी आई अशी शेतामध्ये जायची ना कधीतरीच आपलं असंच, तर मी तिला इथूनच आवाज द्यायचे. हात दाखव. फोन सुरू झाला की ती अशीच प्रेमानं बोलते. नाहीतर रे बिट्टू इकडे ये. बिट्टोय. तुम्हाला माहिती आहे का लहानपणी काय व्हायचं इथं आहे ना? मला सगळ्या मेमरीज आता हिट झाल्यात. म्हणजे खूप अगोदर लॉकडाऊन मध्ये. तर काय बकवास नाही करत मम्मा प्लीज. बघितलं का असं करते? तिला वाटलेलं आता फोन बंद आहे माझा. ट्रू कलर्स माझ्या आईचे. तर इथं आहे ना माझी मम्मा बिट्टोय म्हणायची. मी लॉकडाऊन मध्ये ना इथं वरती अभ्यास करत बसायचे, आणि इथे एक पक्षी होता ना तो पण बिट्टोयच करायचा. हो माहितीये का? तो पण बिट्टोयच करायचा. मग मला समजायचं की पक्षी बिट्टोय करते म्हणजे मम्माने माझा आवाज दिलेला आहे. पण आपले चिक्कू भार आहेत ह्यांच्यापेक्षा, माहिती का? ह्यांचे लय छोटे आहेत, खूप पोषित आहेत. आपले पोषित आहेत. आपले ते पाक आपण मळलेलो होते चिक्कू. आमचे चिक्कू पण दाखवतो गो. वेट. अशा प्रकारे व्लॉग एंड करण्यात येत आहे, कारण माझ्या बहिणीला जायचं आहे पुण्याला माघारी, आणि मी पण जाणार आहे थोड्या वेळानंतर. आणि आमच्या प्रिय सख्या पण चाललेल्या आहेत. बाय गाईज. आमच्या प्रिय मामींजी पण चाललेल्या आहेत. तुला बोललंच नव्हतं या व्हिडिओत, आलीस का नाही? ये माय क्युटी मॉम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.